Hello students. Can, could, may, might, must. Can be, could be, must be, should be, ought be आणि अशाच प्रकारे can have, could have, must have, should have. हो किती सारे मोडाल्स आहेत हे. एवढे सगळे मोडाल्स आणि त्यांचे सर्वांचे प्रत्येकाचे असे वेगवेगळे अर्थ. सो कोणत्या शब्दाने कसं वाक्य आणि केव्हा बनवावं, कॅनचा उपयोग मी केव्हा करू, शूडने वाक्य केव्हा केलं पाहिजे, मी कोणता शब्द वापरू, कोणता मोडाल्स वापरू. सो मेनी कन्फ्युजन्स आर देअर. हो की नाही स्टुडंट्स. एवढे सगळे मोडाल्स आहेत. यामध्ये काही बेसिक मोडाल्स आहेत, याचा अभ्यास आपण यापूर्वी केलेला आहे आणि आज आपण पाहणार आहोत काही ॲडव्हान्स्ड मोडाल्स. जसं की कॅन, कुड, मे, माइट, मस्ट हे तुम्ही अभ्यासलेले आहे. पण कॅन बी, कॅन हॅव हे अभ्यासलेलं नाही. कुड बी, कुड हॅव हेही अभ्यासलेलं नाही. त्याचबरोबर शुड बी, शुड अभ्यासलेलं आहे पण शुड बी, शुड हॅव. सो स्टुडंट असे सर्व प्रकारचे ज्याच्यामध्ये की मोडाल्सच्या सोबत बी आलेलं असेल किंवा मोडाल्सच्या सोबत हॅव आलेलं असेल, तर अशा प्रकारच्या शब्दांनी युक्त असं वाक्य जर आलेलं असेल तर ह्या वाक्यांचे अर्थ नेमके काय असतात आणि हे अशी वाक्य आपण कुठे बरं वापरतो. तर चला स्टुडंट, आज आपल्याला थोडंसं क्लिष्ट, थोडंसं लेंदी अशा प्रकारचा हा भाग अभ्यासायचा आहे. परंतु मी प्रयत्न करते आहे की तुम्हाला हा भाग अतिशय सोप्या पद्धतीने सांगावा. कारण काय तर मोडाल्सचा उपयोग म्हटलं की विद्यार्थ्यांना तो कुठे करावा आणि कसा करावा हे काहीच समजत नाही. चला तर स्टुडंट, जास्त वेळ न घालवता मी आज तुम्हाला सांगणार आहे काही ॲडव्हान्स्ड मोडाल्स, त्याचे अर्थ आणि त्याचे उपयोग. स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. आणि महत्त्वाची सूचना स्टुडंट्स, तुम्हाला जर आज आपला हा 18वा दिवस आहे, या अगोदरचे 17 व्हिडिओज या सिरीज मधले म्हणजे इंग्लिश स्पीकिंग कोर्सचे आपले यापूर्वीचे 17 भाग झालेले आहेत, ते जर तुम्हाला पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, प्रत्येक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व लिंक आहेत. सो ते पाहू शकता. लिहायला, वाचायला, बोलायला यापैकी कोणताही व्हिडिओ पाहायचा असेल त्याच्या सर्व लिंक ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. सो स्टुडंट, त्यामधून प्लेलिस्ट मध्ये जा आणि प्लेलिस्ट मधनं तुम्ही कुठलाही व्हिडिओ आपला पाहू शकता. मग तो ग्रामरचा असू शकतो, 8वी 9वी 10वीचा असू शकतो, कोणत्याही क्लासचा असू शकतो. ग्रामरचे सुद्धा संपूर्ण ग्रामर, अगदी टेन्स पासून, पार्ट्स ऑफ स्पीच पासून, टू बी टू हॅव पासून सर्व ग्रामरचे व्हिडिओज, अगदी मग डायरेक्ट इनडायरेक्ट पर्यंतचे सर्व व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत. सो स्टुडंट, नक्की चॅनल मधील हे सर्व व्हिडिओ जे आहेत ते जरूर अभ्यासा. डू ॲज डिरेक्टेड मधील एबल टू असेल, अनेबल टू असेल, रिमोट टू असेल, क्वेश्चन टॅग असेल, डिग्री असेल, ह्या सर्व प्रकारचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. सो स्टुडंट, ते नक्की जरूर पहा. या अगोदरचे 17 भाग जर अभ्यासले तुम्ही तर तुम्हाला नक्कीच इंग्रजी बोलता येणार आहे. सो स्टुडंट्स, नक्की अभ्यास करा आणि जर हे अजूनही तुम्ही नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. कारण स्टुडंट्स, इंग्लिश स्पीकिंग कोर्स तो पण पूर्णपणे ओपन असणारं असं आपलं एकमेव चॅनल आहे. तुम्ही कुठल्याही चॅनलमध्ये जाऊन पहा, प्लेलिस्ट चेक करून पहा, कुठेही तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग कोर्स हा ओपन टू ऑल दिसत नाही. पेड क्लासेस असतात, व्हिडिओज सुद्धा पेड ठेवलेले असतात, परंतु आपले व्हिडिओज ओपन टू ऑल आहेत. तेव्हा जरूर चेक करा. आतापर्यंतचे सर्व व्हिडिओज जरूर अभ्यासा जर तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचं असेल, तेही मराठीतून. चला तर स्टुडंट्स, आज आपण अभ्यासणार आहोत काही ॲडव्हान्स्ड मोडाल्स आपल्याला पाहायचे आहेत आणि त्याचबरोबर स्टुडंट आपण अभ्यासणार आहोत त्याचे अर्थ आणि त्याचे उपयोग. तर स्टुडंट, अर्थ तर बऱ्यापैकी तुम्हाला मी यापूर्वी पण सांगितलेले आहे, तरी सुद्धा पुन्हा एकदा आपण अर्थ बघूया. पहा स्टुडंट्स, कॅन शब्दाचा अर्थ काय काय असतो, कुठे कुठे वापरू शकतो आपण कॅन, हे यापूर्वी पण मी सांगितलेलं आहे. कॅन म्हणजे शकणे. एखादी गोष्ट आपण करू शकतो अशा अर्थाने जेव्हा आपल्याला वाक्य बोलायचे असतात त्यावेळेस आपण कॅन हा शब्द वापरू शकत असतो. शकणे, एखादी गोष्ट मी करू शकते, म्हणजेच माझ्यात जर एखादी ॲबिलिटी असेल, माझ्यात जर एखादी क्षमता असेल तर ती मी करू शकते का. फॉर एक्झाम्पल, समजा मी फूड तयार करू शकते, मी अन्न जेवायला बनवू शकते, तुम्हाला जेवायला करून वाढू शकते. सो मी काय म्हणू शकते, आय कॅन कुक फूड. मी इंग्रजी बोलू शकते, दॅट इज माय स्किल. सो मी म्हणू शकते की आय कॅन स्पीक इंग्लिश. सो बघा, ॲबिलिटी असेल, पॉवर असेल, कपॅसिटी असेल,
या सर्व गोष्टी दर्शवण्यासाठी आपण कॅनचा वापर करत असतो. पॉवर बघा, आपल्यामध्ये पॉवर कपॅसिटी असते, तर ही कपॅसिटी दाखवण्यासाठी फॉर एक्झाम्पल बघा, आय कॅन ब्रेक द डोअर, आय कॅन ब्रेक द डोअर, आय हॅव दॅट मच कपॅसिटी, सो आय कॅन ब्रेक द डोअर. मी एवढी स्ट्रॉंग आहे की आय कॅन ब्रेक द डोअर. सो अशा प्रकारे माझी कॅपॅसिटी सांगायची असेल तर मी अशा वेळेस कॅनचा उपयोग करू शकत असते. ऑफकोर्स तुम्ही आय शब्दाच्या ऐवजी कुठलेही वेगवेगळ्या प्रकारचे सब्जेक्ट वापरा आणि तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य बनवू शकता. जसं की आय कॅन कुक फूड, माय मदर कॅन कुक फूड. ओके, आय कॅन ब्रेक द वॉल, मी ही भिंत सुद्धा तोडून टाकू शकते. आय हॅव दॅट मच पॉवर. ओके, सो बघा, हे दोन महत्वाच्या गोष्टी झाल्या कॅन या शब्दाने. त्याचबरोबर कॅन या शब्दाने आपण परमिशन घेऊ शकतो. पहा स्टुडंट, आपल्याला परमिशन जी आहे ती सुद्धा घेता येते. फॉर एक्झाम्पल बघा, कॅन वी गो नाउ, कॅन वी गो नाउ. समजा आपण सर्वजण बसलेलो आहोत आणि मला जायचं आहे किंवा आम्हाला जायचं आहे, तर मी काय म्हणेल, कॅन वी गो नाउ, आम्ही आता जाऊ का. सो अशा प्रकारे इन्फॉर्मल रिक्वेस्ट जर आपल्याला करायची असेल, परमिशन घ्यायची असेल आपल्याला इन्फॉर्मली, आपण सर्व कलेक्ट झालेलो आहोत आणि रिलेटिव्ह फ्रेंड्स अशा प्रकारे आपण बसलेलो आहोत, तर अशा वेळेस आपल्याला इन्फॉर्मली जर परमिशन घ्यायची असेल तर त्यावेळेस आपण ही परमिशन घेऊ शकत असतो. सो मी अशा वेळेस परमिशन विचारेल की कॅन वी गो नाउ, आम्ही आता जाऊ शकतो का, कॅन आय गो नाउ, मी आता जाऊ शकते का. सो अशा प्रकारे तुम्हाला जर परमिशन घ्यायची असेल इन्फॉर्मल तर त्यावेळेस तुम्ही घेऊ शकता, रिक्वेस्ट तुम्ही करू शकता. सो तेव्हा सुद्धा आपण कॅनचा उपयोग करू शकत असतो. म्हणजे बघा, कॅनचा उपयोग आपण एबिलिटी, पॉवर, कपॅसिटी आणि परमिशन साठी सुद्धा करू शकत असतो. एखादी गोष्ट करू शकणे या अर्थाने बघा स्टुडंट, हे सर्व मोडल्स जे आहेत ह्या मोडल्सचे जर बेसिक अर्थ तुम्ही लक्षात घेतले तर याच्यावरून तुम्हाला जे ॲडव्हान्स्ड मोडल्स आहेत, जसं की कॅन बी आहे किंवा कुड बी आहे, मे बी आहे, माइट बी आहे, किंवा याच्यानंतर मी जे समजावून सांगणार आहे ते कॅन हॅव असेल किंवा कुड हॅव असेल, मे हॅव असेल, माइट हॅव असेल, ह्या सगळ्यांचे अर्थ जे आहेत ते तुम्हाला ह्या बेसिक अर्थावरूनच लक्षात घ्यायचे आहे. त्यामुळे स्टुडंट अगोदर हे नीट अर्थ समजून घेऊया. सो बघा, कॅनचे अर्थ आपण पाहिले कशा पद्धतीने कॅन यूज केला जातो. आता कुड बघूया. कुड म्हणजे एखादी गोष्ट करू शकला, करू शकली, करू शकले या अर्थाने. म्हणजेच काय, तर कॅन हा शब्द जो आहे तो प्रेझेंटच्या अर्थाने वापरला जातो, तर कॅनचा पास्ट टेन्स म्हणून कुड हा शब्द वापरला जातो. त्यामुळे अर्थातच एबिलिटी, पॉवर, कपॅसिटी ह्या गोष्टी जर भूतकाळातल्या दाखवायच्या असतील, मागे झालेल्या एखादी गोष्ट भूतकाळातली मला सांगायची असेल, फॉर एक्झाम्पल आय कुड कुक फूड, मी अन्न शिजवू शकत होते, मी जेवण बनवू शकत होते. आय कुड कुक फूड, यस. टुडे आय एम अनेबल, maybe because of some reason, maybe because of some reason I am unable today, but I could cook food. मी सुद्धा जेवण बनवत होते बरं का, आता नाही बनवत मी because of some reason, काही कारणांमुळे. परंतु I could cook food, I could cook food. फूड घेतलेला आहे मी का, कारण ही घटना माझी पास्ट मधली सांगते मी की मी पूर्वी असं करत होते, आता मी नाही करू शकत. आय एम अनेबल नाव, मी आता ते करू शकत नाही. म्हणून बघा, पास्ट मधली एखादी गोष्ट जर आपल्याला सांगायची असेल, एखादी गोष्ट मागे होऊन गेली त्यावेळेसची, म्हणजे ही बघा आता आपण प्रेझेंट मध्ये सांगायची, याचाच पास्ट आपण घेऊ शकतो. तसंच आय कुड ब्रेक द डोअर, आय कुड ब्रेक द वॉल. अशा प्रकारे तुम्ही पास्ट मध्ये करू शकत होते, बट नाव आय कुडंट, आय कुडंट, आय कुडंट. सो मी आता ते करू शकत नाही. अशा पद्धतीनं पुढचा उपयोग हा आपल्याला करता येत असतो. तशाच प्रकारे पहा स्टुडंट, पुढचा उपयोग आणखी एका महत्त्वाच्या ठिकाणी केला जातो. ती जास्त महत्त्वाची गोष्ट आहे स्टुडंट, आणि ती लक्षात घ्या. पुढ मधला पास्ट मधील ह्या प्रत्येक तिघांचेही अर्थ आपण घेऊ शकतो. म्हणजे ॲबिलिटी दाखवण्यासाठी पॉवर, कपॅसिटी, पण पास्ट मधल्या. ओके, पास्ट मधल्या सांगायच्या असतील म्हणून पहा मी पास्ट मधील आणि वर बाण दाखवलेला आहे, कारण वर सांगितलेल्या ह्या सगळ्याच गोष्टी सांगण्यासाठी याचा उपयोग आपण पुढचा करत असतो. पुढचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग आहे पहा. जशा प्रकारे एखादी गोष्ट आपण म्हणजे पूर्वी करू शकत होतो, पण आता आपण ती करू शकत नाही, अशा अर्थाने जेव्हा वाक्य वापरले जातात तेव्हा आपण जनरली पुढचा उपयोग करत असतो. जशा प्रकारे बघा, ही कुड रन फास्ट व्हेन ही वॉज फिट.
जेव्हा तो फिट होता तेव्हा तो फास्ट पळू शकायचा, पण आता तो नाही पळू शकत आहे असा याचा अर्थ होतो. मीन्स ही कुड रन फास्ट. जेव्हा पूर्वी अगोदर तो फास्ट पळू शकत होता. म्हणजे बघा, पास्ट मध्ये जर एखादी गोष्ट आपल्याला जमू शकत असेल परंतु ती आपल्याला आत्ता जमू शकत नसेल तर अशा वेळेस आपण ह्या कुडचा उपयोग करत असतो. ओके, सो यासाठी सुद्धा कुडचा उपयोग होतो. तशाच प्रकारे कुडचा उपयोग हा रिक्वेस्ट करण्यासाठी होतो. पोलाइट रिक्वेस्ट जर करायची असेल, विशेषतः यूला करायची असेल, तुम्हाला करायची असेल एखादी रिक्वेस्ट, तर त्यावेळेस आपण कुड वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, कुड यू गिव्ह मी युअर फोन, कुड यू गिव्ह मी युअर मोबाईल, कुड यू गिव्ह मी युअर पेन, कुड यू गिव्ह मी सम मनी, मला काही पैसे देऊ शकशील का. सो अशा प्रकारे पोलाइट रिक्वेस्ट आहे यूलाच फक्त उद्देशून. आपण इथे यूच्या ऐवजी कुड ही गिव्ह मी हिज मोबाईल और हिज फोन असं नाही म्हणू शकत, कारण ही जी रिक्वेस्ट आहे कुड सोबतची जी रिक्वेस्ट असते ही पोलाइट रिक्वेस्ट असते आणि ही स्पेशली यूला उद्देशून असते. ओके, सो जेव्हा आपल्याला तुम्हाला उद्देशून, तुला उद्देशून ज्यावेळेस रिक्वेस्ट करायची असते आणि ती पोलाइट असते हे लक्षात घ्या. पोलाइट म्हणजे अतिशय नम्र रिक्वेस्ट असते, म्हणजे खूप जास्त नम्रपणे आपण ते वाक्य बोललेलो असतो. आपल्याला खूप नम्रपणे जेव्हा बोलायचं असेल, एखाद्याला रिक्वेस्ट करायची असेल की आता माझ्याकडे बिलकुल पैसे नाही आहेत, मला खूप पैशाची गरज आहे, अशा वेळेस जेव्हा मी रिक्वेस्ट करेल त्यावेळेस मी कुड वापरेल. ओके, सो मी त्यावेळेस असं म्हणेल की कुड यू गिव्ह मी सम मनी, प्लीज तू मला थोडेसे पैसे देशील का. सो अशा वेळेस कुड हा शब्द अतिनम्रता दाखवतो. सो अतिनम्रपणे रिक्वेस्ट करत असताना आपण कॅनच्या ऐवजी कुडचा वापर करत असतो. सो स्टुडंट, तुमच्या लक्षात आलं असेल कॅन साठी सुद्धा, कॅन हा शब्द सुद्धा आपण परमिशन साठी वापरतो, कुड सुद्धा परमिशन साठी वापरतो. परंतु बघा, आता इथे तुम्ही म्हणाल कुड यू गिव्ह मी युअर फोन, तुम्हाला तुझा फोन देशील का. म्हणजे बघा, भूतकाळातला अर्थ वाटत नाही हा, हे तुमच्या लक्षात आलं असेल. सो स्टुडंट, कुड हा शब्द जो आहे तो बऱ्याच वेळेस प्रेझेंट टेन्स मध्ये प्रेझेंटचा अर्थ दर्शवण्यासाठी सुद्धा वापरला जातो. ओके, कॅनचा पास्ट टेन्स कुड जरी असेल तरी कुडचे असे अर्थ, असे उपयोग जेव्हा येतात तेव्हा ते प्रेझेंट दर्शवत असतात. सो जरी तो कुड शब्द पास्ट मधला असला तरी तो अर्थ मात्र प्रेझेंटचा दाखवतो. जसं की कुड यू गिव्ह मी युअर फोन, तुझा फोन मला कृपया द्याल का. आता द्याल का म्हणजे आत्ता आपण विचारतो आहोत, कृपया मला देता का फोन, कुड यू प्लीज गिव्ह मी, मला द्याल का तुमचा फोन, जरा माझा बंद पडलाय किंवा चार्जिंग नाही आहे. सो काय म्हणाल, कुड यू गिव्ह मी युअर फोन प्लीज. सो कुड म्हणजे खूप नम्रपणे केलेली रिक्वेस्ट जी की प्रेझेंट दाखवते. सो स्टुडंट, त्याच्यानंतर आपण अर्थ बघूया मे. मे हा शब्द कदाचित अर्थ दाखवतो. मे म्हणजे कदाचित, माईट म्हणजे कदाचितच, कदाचितच, कदाचितच म्हणजे काय, तर ज्या वेळेस खूप खूप कमी पॉसिबिलिटी असते त्यावेळेस आपण कदाचितच म्हणजे माईट शब्द वापरतो. खूप कमी पॉसिबिलिटी असते, एखादी घटना घडण्यासाठी खूप कमी शक्यता असते, त्यावेळेस आपण माईट शब्द वापरत असतो. जसं की पहा, आणि मे शब्दाचा अर्थ कदाचित आहे. कदाचित म्हणजे याची शक्यता थोडी जास्त असते, आणि जेव्हा मे वापरू तेव्हा शक्यता जास्त असते आणि माईट वापरू तेव्हा शक्यता खूप कमी असते. ओके, आपण असं म्हणू शकतो की मे म्हणजे 50% जास्त, अबो, मोर दॅन 50, आणि माईट म्हणजे लेस दॅन 50. ओके, लेस दॅन 50 म्हणजे अगदी कमी शक्यता असते तेव्हा. फॉर एक्झाम्पल बघा, इथे मी एक्झाम्पल दाखवलेले आहे. इट मे रेन टुडे. ओके, कदाचित आज पाऊस पडेल. इट मे रेन टुडे, कदाचित आज पाऊस पडेल. पण जर मी माइट वापरलं तर पहा कसा अर्थ होतो. इट माइट रेन टुडे बिकॉज द स्काय इज क्लिअर. इट माइट रेन टुडे, कदाचितच पाऊस पडेल म्हणजे पाऊस पडण्याची शक्यता खूपच कमी आहे. वाय? बिकॉज द स्काय इज क्लिअर नाव, कारण आभाळ अगदी स्वच्छ आहे, निरभ्र आहे, त्यामुळे पाऊस कदाचितच पडेल. बघा, लक्षात घ्या, माइट शब्द आणि मे शब्द दोन मध्ये डिफरन्स आहे. दोन्हीचा अर्थ तुम्ही पाठ करत असताना कदाचित असाच अर्थ पाठ करता, पण कदाचित आणि कदाचितच असा अर्थ पाठ करा म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल की कदाचितच पाऊस पडेल.
कदाचितच पाऊस पडेल, याचा अर्थ की पाऊस पडण्याची शक्यता फारच कमी आहे. इट माइट रेन टुडे. ओके, सो तुमच्या लक्षात आलं असेल मे आणि माइट आपण कुठे वापरू शकतो. त्यानंतर स्टुडंट मे हा शब्द आपण परमिशन साठी सुद्धा वापरतो. मे आय कम इन मॅम, हे वाक्य तुम्ही नेहमीच ऐकलं असेल. मे आय कम इन टीचर. सो स्टुडंटला तर हे वाक्य नेहमीच बोलावं लागतं, ऑफिसमध्ये बोलावं लागतं, कुठेही बोलावं लागतं. सो आपण परमिशन घेतो या पद्धतीने. मे आय कम इन मॅम, मे आय कम इन टीचर, मे आय कम इन सर. सो इथे आपण काय दर्शवत असतो, इथे आपण परमिशन घेत असतो. सो स्टुडंट मे या शब्दाने परमिशन आपण घेऊ शकतो, परंतु आय किंवा वी साठी मे आय कम इन, मे वी कम इन असंच म्हणू शकतो. पण मे सी कम इन, ती आत येऊ शकते का असं आपण नाही म्हणू शकत. सो आपल्याला जेव्हा परमिशन घ्यायची असते तेव्हा आपण फक्त आय आणि वी या दोन शब्दांसाठी मे ने परमिशन घेऊ शकतो. मे आय कम इन, मे वी कम इन. ओके, पण आपण असं नाही म्हणू शकत मे ही कम इन, ती आत येऊ, मे ही कम इन, तो आत येऊ शकेल का असं आपण नाही विचारू शकत. सो मे शब्द परमिशन घेण्यासाठी वापरा, परंतु आय आणि वी साठी. ओके स्टुडंट, देन आता आपण पाहिलं कॅन, कुड, मे, माइट. आता बघूया मस्ट. मस्ट शब्दाचा अर्थ असतो नक्कीच. एखादी गोष्ट आपण नक्कीच केली पाहिजे या अर्थाने आपण मस्ट शब्द वापरत असतो. फॉर एक्झाम्पल, यू मस्ट वर्क हार्ड, यू मस्ट प्रॅक्टिस ऑल दीज सेंटेन्सेस, यू मस्ट रिसाइट वर्ड्स, यू मस्ट इन्क्रीज युअर व्होकॅब्युलरी. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही काय केलं पाहिजे. सध्या तुम्ही इंग्लिश स्पीकिंग शिकत आहात, सो तुम्ही काय केलं पाहिजे. यू मस्ट वर्क हार्ड, यू मस्ट प्रॅक्टिस डेली, यू मस्ट प्रॅक्टिस ऑल दीज सेंटेन्सेस. ओके, तुम्ही हे नक्कीच केलं पाहिजे, नक्कीच केलं पाहिजे. ओके, यू मस्ट हेल्प पुअर्स, तुम्ही गरिबांना मदत नक्कीच केली पाहिजे. सो मस्ट हा शब्द जो आहे तो एखादी गोष्ट केलीच पाहिजे, नक्कीच केली पाहिजे. सो नक्कीच केली पाहिजे या अर्थाने आपण मस्ट हा शब्द वापरत असतो. ओके, सो बघा हे अर्थ नीट लक्षात घेतले पाहिजे तुम्हाला, कारण स्टुडंट मोडाल्स हे शब्द असे आहेत की त्यांना त्यांचा स्वतःचा असा एक अर्थ आहे. तुम्ही हे पाहत असाल आता, शकणे, कॅन म्हणजे शकणे, त्यांचा अर्थ आहे आणि त्याच्यानुसार वाक्याला अजून एक वेगळा अर्थ प्राप्त होत असतो. सो त्यासाठी ह्या प्रत्येकाचा अर्थ आपण लक्षात नीट घेतला पाहिजे, म्हणजे आपल्याला वाक्यरचना करता येतात आणि आपल्याला ते वाक्य बोलता येतात. सो स्टुडंट हे अर्थ नीट लक्षात घ्या. त्यानंतर बघा शुड म्हणजे पाहिजे, एखादी गोष्ट केली पाहिजे या अर्थाने. जसं की सपोज यू शुड राईट डेली, यू शुड रिसाइट 10 वर्ड्स डेली, तू दररोज 10 शब्द पाठ केले पाहिजेस. ओके, यू शुड ओबे युअर पॅरेंट्स, तुम्ही तुमच्या पॅरेंट्सच्या आज्ञा पालन केल्या पाहिजे. सो यू शुड, तू हे केलं पाहिजे. सो अशा पद्धतीनं शुड म्हणजे पाहिजे. यू शुड लिसन इट केअरफुली, यू शुड लिसन ऑल माय सेंटेन्सेस केअरफुली. ओके, तुम्ही सर्वांनी माझे सर्व वाक्य काळजीपूर्वक ऐकले पाहिजे. यू शुड लिसन ऑल द सेंटेन्सेस केअरफुली. ओके, सो स्टुडंट अशा प्रकारे तुम्ही जर अटेंटिव्ह राहून, तुम्ही जर केअरफुल राहून जर सर्व अभ्यास केला तर निश्चितच तुम्ही सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोलू शकाल, याची मला गॅरंटी आहे. सो स्टुडंट तुम्हाला हे सर्व व्हिडिओज नक्कीच आवडत असतील. यापूर्वी जे बेसिक मॉडेल्स मी तुम्हाला सांगितले होते, जे आपण 12 मॉडेल्सचा अभ्यास केला होता, आय थिंक डे 4चा तो व्हिडिओ आहे, तो सुद्धा तुम्ही जरूर पहा. त्याच्यामध्ये जे 12 बेसिक मॉडेल्स आहेत त्या बेसिक मॉडेल्सचा अभ्यास आपण घेतलेला होता. त्यामध्ये ते बेसिक मॉडेल्स मी तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत. त्या 12ही बेसिक मॉडेल्स आणि त्याच्या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस त्यामध्ये मी घेतलेली आहे. सो डे 4चा तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही जरूर पहा, म्हणजे तुम्हाला हे बेसिक मॉडेल्सचा अभ्यास अजून जास्त समजेल. ओके स्टुडंट, सो आता तुमच्या लक्षात आलं असेल आणि आता या सर्व गोष्टींवरून लक्षात आणखी एक गोष्ट आली असेल तुम्हाला. पहा, S प्लस मोडाल प्लस V1 प्लस O, म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आपण सुरुवातीला सब्जेक्ट घेतो आहोत, जसं इथे आय घेतला, त्यानंतर मोडाल घेतलेला आहे, त्यानंतर वर्ब V1 फॉर्म घेतलाय आणि नंतर ऑब्जेक्ट.
अशा प्रकारे हे त्याचं बेसिक स्ट्रक्चर आहे. ओके, आता कॅनचं बेसिक स्ट्रक्चर करायचं म्हटलं तर S प्लस कॅन प्लस V1 प्लस O. राईट, पुढचं असेल तर S प्लस फूड प्लस V1 प्लस O. असं प्रत्येकाचं वेगळं बेसिक सूत्र सुद्धा तुम्ही लिहू शकता. मेचं लिहायचं असेल तर S प्लस मे प्लस V1 प्लस O. मी फक्त इथे एक शॉर्ट मोडाल शब्द लिहिलेला आहे. यातला प्रत्येक मोडाल तुम्ही इथे ठेवा. तुमचं प्रत्येकासाठीचं एक वेगळं सूत्र, एक फॉर्म्युला तयार होईल आणि त्यानुसार तुम्हाला असे वेगवेगळे वाक्य करता येतील. कॅन पासून 10 वाक्य, कुड पासून 10 वाक्य, अशा पद्धतीनं वाक्य जरूर प्रॅक्टिस करा. लिहून पहा आणि म्हणून पहा. सो स्टुडंट, व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या. कारण तुम्ही चॅनल जर सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळणार नाहीत. कारण याच्या पुढे अजून आपल्याला भरपूर काही ॲडव्हान्स्ड लेवलच्या गोष्टी शिकायच्या आहेत. कॅन कुड वगैरे हे तर ठीक आहे, परंतु याच्यापेक्षा जास्त, जसं की आज आपण शिकतो आहोत कॅन बीचा यूज, कुड बीचा यूज, माईटचा यूज, माईट बीचा यूज, माईट हॅवचा यूज आहे ना, कुड हॅवचा यूज. तर हे सर्व शब्द तुम्ही कदाचितच ऐकले असाल. ह्याला काही वेगळे अर्थ असतात, याचे कशा प्रकारे आपण उपयोग करतो वाक्यांमध्ये हे कदाचितच तुम्ही शिकत असाल. ओके, इट माईट लर्न टुडे. ओके, आज तुम्ही कदाचित हे शिकत असाल असं मला वाटते फर्स्ट टाइम, नाही का? कारण कदाचितच तुम्हाला हे सर्व मोडाल्स जे आहेत या पद्धतीनं पूर्वी कधी तुम्ही शिकला असाल. पण आता आपण आणखी शिकूया मोडाल, ॲडव्हान्स्ड मोडाल्स ज्याला आपण म्हणतो. आता आपण हे सर्व बेसिक मोडाल्स पाहिले, हे सर्व बेसिक मोडाल्स आहेत. त्यानंतर बी मोडाल प्लस बी, बघा S प्लस मोडाल प्लस बी प्लस ऑब्जेक्ट, S प्लस मोडाल प्लस बी प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे बघा मोडालच्या ठिकाणी मी लिहिले कॅन, S प्लस कॅन प्लस बी प्लस O, कॅन बी, S प्लस कॅन बी प्लस O. म्हणजे कॅन बी शब्द आला तर वाक्यांचे अर्थ कसे असतात. जसं की बघा, कॅन बी शब्दाचा अर्थ असतो की एखादी गोष्ट करू शकाल, करू शकला, करू शकेल असा अर्थ जेव्हा असतो तेव्हा होऊ शकेल. जसं बघा, यू कॅन बी अ गुड डॉक्टर. यू कॅन डॉक्टर नाही, यू कॅन बी अ गुड डॉक्टर. काय म्हणावं लागेल? यू कॅन बी अ गुड डॉक्टर. तू एक चांगला डॉक्टर होऊ शकशील. तू एक चांगला डॉक्टर होऊ शकशील. यू कॅन बी अ गुड डॉक्टर. यू कॅन बी अ गुड टीचर. सी कॅन बी अ गुड टीचर. ओके, सो अशा पद्धतीनं ती एक चांगली टीचर होऊ शकेल. राईट, सो अशा पद्धतीनं कॅन बी म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट पुढे करू शकाल या अर्थाने कॅन बी म्हणजे करू शकाल या अर्थाने आपल्याला कॅन बी शब्द वापरता येत असतो. ऑफकोर्स कॅनचा पास्ट मधला यूज आपण कुड बी करू शकतो. तर आपण समजा आपल्याला म्हणायचं आहे की समोर स्टुडंट आहे, समजा एक चांगला डॉक्टर तू होऊ शकला असता पण तू तेवढा अभ्यास नाही केलास असं आपल्याला म्हणायचं असेल तर आपण म्हणू शकतो वाक्य यू कुड बी अ गुड डॉक्टर. यू हॅड दॅट मच ॲबिलिटी. तुझ्याकडे तेवढी क्षमता होती. यू कुड बी अ गुड डॉक्टर. तू एक खूप चांगला डॉक्टर होऊ शकला असतास, नाही का? पण झाला नाहीस. वाय? बिकॉज मे बी सम रिझन. बिकॉज ऑफ सम रिझन्स. ओके, तुझ्यामध्ये ती कपॅसिटी होती. यू हॅड दॅट मच ॲबिलिटी बट यू कुडंट बी अ गुड डॉक्टर. पण तू चांगला डॉक्टर होऊ शकला नाहीस. बट यू कुड बी अ गुड डॉक्टर. पण तू नक्कीच चांगला डॉक्टर होऊ शकला असतास. म्हणजे एखादी गोष्ट झाली असती असा अर्थाने सुद्धा आपल्याला हा पुढचा कुड बीचा उपयोग हा आपल्याला करता येतो. बघा अर्थ कसा असतो, होऊ शकला असता आहे ना. तू एक चांगला डॉक्टर होऊ शकला असता. तुझ्यात ती कॅपॅसिटी होती. सो यू कुड बी अ गुड डॉक्टर. यू कुड बी अ गुड फार्मर. तू एक खूप चांगला फार्मर होऊ शकला असतास. बट यू डिड जॉब. ओके, यू ॲक्सेप्टेड अ जॉब. तू एक जॉबच स्वीकारलास, फार्मिंग केलीच नाहीस. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की यू कुड बी अ गुड फार्मर. तू एक चांगला शेतकरी होऊ शकला असतास. आता अशाच अर्थाने मे बी. मेचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. ओके, मेचा अर्थ काय आहे? कदाचित. बघा आता मे बीचा अर्थ कसा होऊ शकतो बघा. यू मे बी अ गुड डॉक्टर. कदाचित तू एक चांगला डॉक्टर होऊ शकशील. कदाचित. आता मी इथं मेने फ्युचर ऍक्शन दाखवते. राईट,
इथे मे शब्दाने फ्युचर ऍक्शन दाखवली जाते, माइट शब्दाने फ्युचर ऍक्शन दाखवली जाते की तू एक चांगला डॉक्टर होऊ शकशील. मे बी यू मे बी अ गुड डॉक्टर बिकॉज यू हॅव दॅट मच अबिलिटी. तुझ्यात तेवढी क्षमता आहे आता. इट लुक्स ओके, हे दिसतं आहे आता. सो यू मे बी अ गुड डॉक्टर. तू कदाचित चांगला डॉक्टर होऊ शकशील. पण सपोज समोरचा स्टुडंट जो आहे त्याच्यात तेवढ्या अबिलिटीज नाहीये, मग तुम्ही असं म्हणू शकाल यू माइट बी अ गुड डॉक्टर. तुम्ही समोरच्याला म्हणाल, असं आपण तोंडावर बोलत नाही पण असा अर्थ असू शकतो, यू माइट बी अ गुड डॉक्टर. और आपण असं म्हणू ही माइट बी अ गुड डॉक्टर. तो कदाचितच चांगला डॉक्टर होऊ शकेल बिकॉज ही डझंट हॅव दॅट मच एबिलिटी. ओके, त्याच्याकडे तेवढ्या काही क्षमता नाही आहे. सो ही माइट बी अ गुड डॉक्टर. तो कदाचितच चांगला डॉक्टर होऊ शकेल. म्हणजे बघा, त्याची डॉक्टर होण्याची क्षमता खूपच कमी आहे. चांगला डॉक्टर होण्याची क्षमता त्याची खूपच कमी आहे, कारण त्याच्यामध्ये त्याच्या क्षमता नाही आहेत, तसे स्किल नाही आहेत. ओके, त्यामुळे बघा माइट शब्द आणि मे शब्द, कदाचित तो एक चांगला डॉक्टर होऊ शकेल, कदाचितच तो एक चांगला डॉक्टर होऊ शकेल. कदाचितच म्हणजे इथे लेस पॉसिबिलिटी असते. माइट शब्द लेस पॉसिबिलिटी दाखवतो. आता बघा मस्ट बीचा अर्थ काय होईल. मस्ट शब्दाचा अर्थ असतो एखादी गोष्ट नक्कीच केली पाहिजे. ओके, नक्कीच केली पाहिजे. सो नक्कीच या अर्थाने कसा अर्थ होतो, यू मस्ट बी अ डॉक्टर. यू मस्ट बी अ डॉक्टर. तू नक्कीच डॉक्टर असशील. सपोज समोर कोणी स्टुडंट आहेत किंवा समोर कोणी व्यक्ती आहेत आणि आपण त्या व्यक्तीबद्दल गेस करतो आहोत, तर मी म्हणेल सपोज की ही मस्ट बी अ डॉक्टर. तो नक्की डॉक्टर असेल. ओके, ही मस्ट बी अ डॉक्टर म्हणजे तो नक्कीच डॉक्टर असेल असं मला खात्रीनं का वाटतं. वाय? बिकॉज आय हॅव सीन अ स्टेटो विथ हिम. मी त्याच्यासोबत स्टेटोस्कोप पाहिलेला आहे. त्यामुळे ही मस्ट बी अ डॉक्टर असं माझा गेस आहे. ही मस्ट बी अ डॉक्टर. तो नक्कीच डॉक्टर असेल. सो बघा, अशा प्रकारे नक्कीच असेल, एखादी गोष्ट नक्कीच असेल अशा अर्थाने आपल्याला जेव्हा सांगायचं असेल त्यावेळेस मस्टच्या ऐवजी आपण म्हणतो मस्ट बी. सो एखादी गोष्ट नक्कीच असेल या अर्थाने मस्ट बी वापरला जातो. यू शुड बी अ डॉक्टर. तू एक डॉक्टर असायला पाहिजे किंवा तू एक डॉक्टर व्हायला पाहिजे. यू शुड बी अ डॉक्टर. तू एक डॉक्टर व्हायला पाहिजेस. ओके, सो बघा अशा पद्धतीनं आपण कॅनच्या ऐवजी कॅन बी, कुडच्या ऐवजी कुड बी, मेच्या ऐवजी मे बी, माइट बी, अशाच पद्धतीनं मस्ट बी, शुड बी, ऑट बी, ऑट टू वापरू शकतो. इथे आपण ऑट बी वापरत नाही, त्यामुळे मी तो मॉडेल घेतलेला नाही. सो स्टुडंट, त्यानंतर आपल्याला जर समजा एखादी गोष्ट आपल्याला कुड हॅव, मी थोडं इरेज करते. आपण याच्यानंतर बघणार आहोत काही ऍडव्हान्स्ड मोडाल्स ज्याच्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत हॅवचा उपयोग. ओके, सो बघा स्टुडंट, याआधी पण तुम्ही अभ्यास केलेला आहे की टू हॅवचे हेल्पिंग वर्ब आपण कुठे वापरतो. सो स्टुडंट, तुम्हाला आठवत असेल यस डे 4चा तो व्हिडिओ आपला, ज्याच्यामध्ये आपण बेसिक मोडाल्स शिकलो होतो. यामध्ये मी तुम्हाला हॅवचा उपयोग सांगितला होता. याच्या पूर्वीच्या सेकंड और थर्ड व्हिडिओमध्ये सुद्धा मी टू हॅवचे युजेस सांगितले होते तुम्हाला. तर टू हॅवचा अर्थ काय असतो, तर टू हॅव म्हणजे एखादी गोष्ट आपल्या जवळ असणे, एखादी गोष्ट आपली असणे. ओके, सो बघा त्याच शब्दाचा अर्थ लक्षात घेऊन आपण ह्या रचना अभ्यासणार आहोत. एस प्लस मोडाल प्लस हॅव. ओके स्टुडंट, सो प्लस ऑब्जेक्ट. ओके, आता म्हणजेच समजा कॅन, इथे पहिले मी मॉडेल घेते. एस प्लस मोडाल घेऊया आपण कॅन. कॅनच्या सोबत आपण घेऊया हॅव, म्हणजे मोडाल होईल, ऍडव्हान्स्ड मोडाल आहे हा. सी कॅन हॅव. सी कॅन हॅव प्लस ऑब्जेक्ट. ओके, सो तिच्याकडे काय असू शकेल, काय असू शकेल. सो बघा, यू कॅन हॅव, तसं तर जनरली कॅन हॅवचा उपयोग केला जात नाही स्टुडंट. तरी तुम्हाला एक रुटीन पडावं म्हणून मी सांगते आहे, जनरली कॅन हॅवचा उपयोग केला जात नाही. पण सपोज असं जर असेल वाक्य तर तुम्ही म्हणू शकता यू कॅन हॅव टाइम. सो
जनरली ही रचना जी आहे ती वापरात नसते. ओके, पण समजा आपण ह्या कॅनच्या ऐवजी कुड घेतलं तर कसं वाक्य होईल बघा. यू कुड हॅव टाइम. यू कुड हॅव टाइम. तुझ्याकडे टाइम असला असता. तुझ्याकडे वेळ असला असता म्हणजे तुझ्याकडे वेळ असायचा, बट यू वेस्टेड देअर. ओके, तू तो टाइम पास केलास. यू कुड हॅव टाइम. तुझ्याकडे टाइम असला असता, तुझ्याकडे टाइम असायचा, बट यू वेस्टेड इट. पण तू तो वेस्ट केलास. यू जस्ट मेक टाइम पास. ओके, तू फक्त टाइम पास करायचा. सो यू कुड हॅव टाइम. तुझ्याकडे वेळ असला असता. सो आपल्याकडे एखादी गोष्ट असली असती या अर्थाने आपण मोडाल प्लस हॅव हे जे सर्व मोडाल्स येतील, मग कॅन हॅव असेल, कुड हॅव असेल, मे हॅव असेल, माईट हॅव असेल, या सर्व शब्दांचे उपयोग आपण करत असतो. सिम्पली त्याच्यासोबत त्याच मोडाल्सचा बेसिक अर्थ लक्षात घ्यायचा. जसं की कुड म्हणजे करू शकला, जसं की मे म्हणजे कदाचित, जसं की माईट म्हणजे कदाचितच. कदाचितच बघा, जसं बघा आता आपण मे घेऊया. यू मे हॅव टाइम. यू मे हॅव टाइम टुमॉरो. उद्या तुझ्याकडे कदाचित टाइम असेल. यू मे हॅव टाइम. ओके, तुझ्याकडे कदाचित टाइम असेल. मेचा अर्थ बेसिक लक्षात घ्यायचा आहे. मे म्हणजे कदाचित. कदाचित तुझ्याकडे टाइम असेल. मे हॅव म्हणजे जवळ असणे. एखादी गोष्ट आपल्या जवळ असणे, आपली असणे. ओके, सो या अर्थाने यू मे हॅव एव्हरीथिंग. कदाचित तुझ्याकडे सगळं काही असेल. यू मे हॅव एव्हरीथिंग व्हॉट एव्हर यू वॉन्ट. ओके, यू मे हॅव व्हॉट एव्हर यू वॉन्ट. कदाचित तुझ्याकडे तुला जे हवं ते सगळं काही असेल. सो मे हॅव. तशाच प्रकारे माईट मी एकच सब्जेक्ट घेते आहे. यू कॅन चेंज एनी सब्जेक्ट. ओके, सो सपोज मी असं म्हणाले यू माईट हॅव टाइम. म्हणजे बघा आता इथे यू माईट हॅव टाइम म्हणजे कदाचितच तुझ्याकडे वेळ असेल. इट मीन्स दॅट लेस पॉसिबिलिटी. तुझ्याकडे टाइम असण्याची शक्यता खूपच कमी आहे. यू माईट हॅव टाइम. यू माईट हॅव टाइम बिकॉज आफ्टर ऑल यू आर अ बॉस ऑफ बिग कंपनी. सो यू आर बिझी. तू बिझी राहतो. तू खूप मोठ्या कंपनीचा मालक आहेस. अँड दॅट्स वाय यू माईट हॅव टाइम. तुझ्याकडे कदाचितच टाइम असेल बाबा. भेटू का नको तुला. ओके, सो अशा प्रकारे खूप कमी शक्यता जेव्हा असेल तेव्हा आपण माईट वापरतो. माईट हॅवचा उपयोग आपल्याकडे एखादी वस्तू असेल नसेल, एखादी गोष्ट आपली असेल, प्रॉपर्टी असेल, अशा वेळेस आपण मालकी हक्क दाखवण्यासाठी, पोझेशन दाखवण्यासाठी आपण हॅवच्या सर्व शब्दांचा उपयोग करत असतो. तो जो टू हॅवचा उपयोग आहे, हॅवचा आहे, हॅडचा आहे, हॅडचा आहे, विल हॅवचा आहे. जवळ असणे, माझा असणे, माझ्या मालकीचा असणे, पोझेशन दर्शवण्यासाठी तेच इथे अर्थ असतात बघा. जसं की कॅन हॅव टाइम म्हणजे माझ्याकडे टाइम असला असता. यू कुड हॅव टाइम तुझ्याकडे कदाचित टाइम असला असता, तू वेस्ट केला तो. यू मे हॅव टाइम तुझ्याकडे कदाचित टाइम असेल. यू माईट हॅव टाइम तुझ्याकडे कदाचितच टाइम असेल. सी माईट हॅव टाइम तिच्याकडे कदाचितच टाइम असेल. बिकॉज सी इज अ हाऊसवाईफ. सी माईट हॅव टाइम तिच्याकडे टाइम कमी असेल किंवा तिच्याकडे टाइम कदाचित नसेल. बिकॉज सी इज अ हाऊसवाईफ. सी हॅज टू डू इच अँड एव्हरीथिंग. ओके, सो अशा पद्धतीनं एखादी गोष्ट तुमच्याकडे असेल तर अशा प्रकारचे वाक्य आपण म्हणू शकतो. सो पहा स्टुडंट, एखादी गोष्ट आपल्याकडे असेल, आपल्या मालकीची असेल, या अर्थाचे वाक्य यूज करण्यासाठी आपण हे सर्व शब्द वापरू शकतो. तर स्टुडंट अशा आहे की हे जे सर्व मोडाल्स आपण शिकलेलो आहोत, कॅन, कॅन बी, कॅन हॅव. ओके, कुड बी इथे आपण यूज केलेलं आहे. सॉरी, आपण मोडलं ते. कुड हॅव जशा पद्धतीने आपण यूज केलेले आहे म्हणजे कॅन, कॅन बी, कॅन हॅव. कुड बी, कुड हॅव. बीचे सर्व मोडल्स मी इथले मोडून टाकलेले आहेत त्यामुळे सांगते आहे. शुड बी, शुड हॅव. मे बी, मे हॅव. माईट बी, माईट हॅव. ह्या सर्व मोडल्सचा आणि त्यांचा अर्थाचा आपण आज अभ्यास केला. याची भरपूर प्रॅक्टिस करा, कारण स्टुडंट हे जनरली तुमच्या हाताखाली नसतात, तुम्ही वाचलेलेही नसतात. त्यामुळे आपण आणखी याची प्रॅक्टिस घेणारच आहोत.
परंतु तरीही याचा अभ्यास नीट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा। चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडला असल्यास लाईक करा आणि कमेंट जरूर करा की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत। थँक यू सो मच फॉर वॉचिंग। थँक यू स्टुडंट्स।